आता प्रश्न मनात आहे की कमर्शियल आणि इंडस्ट्रियल जो काही आपण वापर करतो सोलारचा, तर त्या ग्राहकांना तितका सबसिडी मिळत नाही, पण मग इतर कुठले फायदे त्यांना होऊ शकतात, काय सांगाल? हां, कमर्शियल आणि इंडस्ट्रियल ग्राहकांना सबसिडी मिळत नाही, पण त्यांचे जे विजेचे दर आहेत ते तर मोठे आहेत, जास्त आहेत. 8 रुपये, 12 रुपये, कधी कधी ते 17-18 रुपयापर्यंतही जातात. त्याच्यामुळे जेव्हा ते सोलार लावतात तेव्हा सोलारची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे किंवा ओव्हरऑल लाईफ टाईमची जी कॉस्ट आहे ती अगदी 2 ते 4 रुपयांमध्ये येते. म्हणजेच स्टार्टिंगलाच त्यांच्या विजेच्या बिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बचत व्हायला सुरुवात होते. हा तर त्यांच्यासाठी खूप मोठा फायदा आहे. दुसरा फायदा, त्यांना सबसिडी जरी नसली तरी त्यांना जे फायदे आहेत ते टॅक्स बेनिफिटच्या स्वरूपात आहेत. अच्छा. हां, एकतर GST सोलार पॅनल्स आणि इन्व्हर्टरवरचं आता खूप कमी झालेलं आहे, 5% एवढं राहिलेलं आहे आणि ओव्हरऑल सगळं काही मिळून 8.9% आहेत. हे GST इनपुट टॅक्स क्रेडिट ते क्लेम करू शकतात. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे ॲक्सिलरेटेड डेप्रिसिएशन. सोलार पॉवर प्लांटसाठी त्यांनी जो खर्च केलेला असतो त्या रकमेवरती जो त्यांना टॅक्स भरायचा असतो, तर त्याच्यासाठी ते ॲक्सिलरेटेड डेप्रिसिएशनचा फायदा घेऊ शकतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या ते खूप कमी कॉस्टमध्ये तिथे टॅक्स वाचवत असल्यामुळे ओव्हरऑल किंमत त्यांना कमी पडते. तसंच पर्यावरणाच्या दृष्टीनेही ते काही करतायत, त्याच्यामुळे GST कम्प्लायन्सेसमध्येही त्यांना फायदा होतो. त्यांना एन्व्हायरमेंटल जे बेनिफिट्स आहेत ते तर त्यांना मिळत राहतात. नक्कीच. मला वाटतं शाळा आणि कॉलेजेससाठी सुद्धा मला वाटतं हा पर्याय आणि आपल्याकडून सुद्धा असं इन्स्टॉलेशन करून दिलं गेलं, तर त्यांचा कसा अनुभव आहे? आपले शाळांसाठी तर अतिशय उपयुक्त आहे, कारण शाळांचा जो वीज वापर असतो तो साधारणतः सकाळपासून संध्याकाळपर्यंत असतो. म्हणजे ज्या वेळेला सूर्याची ऊर्जा जास्तीत जास्त मिळत असते त्या काळामध्ये हा वीज वापर असतो. त्याच्यामुळे शाळांना खूप फायदा होतो. अशा अनेक शाळा आहेत की ज्यांचं महिन्याचं वीज बिल अक्षरशः लाखो रुपयांमध्ये होतं ते काही हजार रुपयांमध्ये आलेलं आहे. एक कॉलेज आपलं असं आहे की ज्याचं वीज बिल 5 लाखाच्याही पुढे होतं. आज ते वीज बिल त्यांना 1.25 लाखापर्यंत महिन्याला ऍव्हरेज येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे त्यांचा जो RO आहे, त्यांचा जो परतावा आहे तो 2 वर्षांच्याही आतमध्ये येऊन गेलेला आहे. अक्षरशः लाखो रुपयांची दर महिन्याला बचत होत आहे. काही इंडस्ट्रीज आहेत ज्यांनी आमच्याकडून सोलार इन्स्टॉल करून घेतलेलं आहे. समजा त्यांच्या एका फॅक्टरीवरती त्यांनी सोलार इन्स्टॉल केलं आणि त्यांनी त्याच्यामधून जे फायदे त्यांनी अनुभवाला आले, त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या फॅक्टरीचाही रूफटॉप रिकामा ठेवलेला नाहीये, त्याच्यावरतीही त्यांनी सोलार इन्स्टॉल करून घेतलेला आहे. त्याच्यामुळे ह्याचा जेव्हा जो कोणी अनुभव घेईल त्याला त्याच्यातलं मर्म कळू शकतं आणि ते असं कुणीही रूफटॉप रिकामा ठेवत नाही. आणि मला वाटतं याच्यासाठी तुम्ही जे मगाशी म्हणाल की स्वतः अशा म्हणजे अशा लोकांकडे आपण जाऊन पाहिलं पाहिजे की ज्यांनी हे बसवलेलं आहे, तर कदाचित त्यांच्या अनुभवातून आपल्याला याविषयीचा थोडासा विश्वास आणि खात्री पटू शकते.